नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। वारणेचा वाघ आणि शिराळेचा नाग अशी टॅगलाईन घेऊन एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे, फिरत आहे। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर हे वाघ आणि नाग जो फिरतोय ते आपण ओळखलंच असेल की वारणेचा वाघ म्हणजे कोण, तर वारणेचा वाघ म्हणजे विनय कोरे आणि शिराळेचा नाग म्हणजे कोण, तर शिराळेचा नाग म्हणजे सत्यजित देशमुख। खरं तर वारणाखोरा हा या वारणाखोऱ्यानं शाहवाडी, पन्हाळा, शिराळा, वाळवा, हातकणंगले आणि शिरोळ या सर्व तालुक्यांना सुजलाम सुफलाम करून ठेवलेलं आहे। वारणेचं पाणी जेवढं स्वच्छ पिण्यास योग्य तेवढंच कडवट असंही मानलं जातं। वारणेचा वाघ ही उपमा खरं तर एका स्वातंत्र्य सेनानीला दिलेली होती, पण तोच वाक्यप्रयोग पुढे रूढ झाला आणि आज तो वारणेचा वाघ म्हणून विनय कोरेंना ओळखलं जात आहे। तर विनय कोरेंना गेल्या 2-3 निवडणुकांपासून ही उपमा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली, पण शिराळेचा नाग ही उपमा मात्र नवीनच निर्माण झालेली आहे। वाघ आणि नाग हे यमक जुळवत कार्यकर्त्यांनी लढवलेली एक शक्कल आहे। वारणेचा वाघ म्हणजे विनय कोरे यांनी आता ज्या मोठ्या प्रमाणात ज्या फरकाने निवडणूक जिंकलेली आहे तीच निवडणूक सत्यजित देशमुख यांनी जिंकलेली आहे। सत्यजित देशमुख आणि विनय कोरे यांच्यातील समान फरक म्हणजे दोघेही सहकारातले ज्येष्ठ आहेत। सत्यजित देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख हे तर काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते। त्यांनी आमदार, मंत्री आणि विधान परिषदेचे सभापती एवढी पदं भूषवलेली आहेत। त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हे आता भाजपवासी झालेले आहेत। वारणाखोऱ्यातील हे दोन नेते म्हणजे कोरे आणि पाटील यांचे साखर कारखाने सुद्धा आहेत आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे विनय कोरे यांचे विरोधक सत्यजित पाटील सरोडकर आणि सत्यजित देशमुख यांचे विरोधक मानसिंग नाईक चिखलीकर ही दोन घरं आहेत। मानसिंगराव नाईक यांचाही सहकारी साखर कारखाना आहे, त्यांच्या वडिलांनी तो स्थापन केलेला। म्हणजे हे जे कारखाने आहेत हे 3 कारखाने आणि 3 कारखान्यांमध्ये या 2 तालुक्यातील राजकारण फिरत असतं। सत्यजित पाटील सरोडकर यांचे वडील बाबासाहेब पाटील सरोडकर हे चिखलीच्या सहकारी साखर कारखान्याचे अनेक वर्ष उपाध्यक्ष आहेत आणि मानसिंगराव नाईक अध्यक्ष आहेत। म्हणजे चिखलीच्या कारखान्यातूनच शिराळा आणि शाहवाडी तालुक्यातील राजकारणाची चक्र फिरत असत। पण या निवडणुकीला मात्र योगायोग म्हणा किंवा राजकीय हालचालीतून जे बदल घडले ते निश्चितच विचार करण्यासारखे आहेत। कारण वारणेच्या वाघानं सरोडकरांना हरवलेलं आहे आणि शिराळेच्या नागानं चिखलीकरांना हरवलेलं आहे। म्हणजेच आज चिखलीचा कारखाना राजकीय दृष्ट्या कुंकवत होईल काय अशी एक भीती कार्यकर्ते आणि कारखान्याच्या सभासदांनी व्यक्त केली जात आहे। कारण मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादीतून शरद पवार यांच्या गटाकडून सक्रिय असायचे, आज ते पराभूत झालेले आहेत आणि भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख विजयी झाले आहेत। सत्यजित देशमुख यांचा निनाई सहकारी साखर कारखाना सध्या भाडेतत्वावर चालवला जातो। अर्थातच आता निनाई सहकारी साखर कारखान्याला चांगले दिवस येतील असंही मानलं जात आहे, कारण सत्यजित देशमुख आमदार झालेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते, भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत। निश्चितच त्यांच्या कारखान्याला आता उभारी मिळू शकते। जशी वारणा कारखान्याला गेल्या 5 वर्षात उभारी मिळाली तशीच आता निनाई सहकारी साखर कारखान्याला सुद्धा उभारी मिळू शकते असा एक सभासदांचा अंदाज आहे। म्हणूनच हा वारणेचा वाघ आणि शिराळेचा नाग भविष्यात दोघे एकत्र राहून शेतकऱ्यांच्या फायद्याच्या काही गोष्टी करतील का याकडे सुद्धा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचं लक्ष आहे। जसं वाघाच्या शेपटीवर आणि नागाच्या शेपटीवर पाय पडला तर ते कसे खवळतात तसे हे दोन्ही नेते खवळणार नाहीत ना, पण शेतकऱ्यांचं भलं करतील ना याच अपेक्षेत आता दोन्ही तालुक्यातील किंवा किंबहुना शाहवाडी, पन्हाळा आणि शिराळा तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हीच अपेक्षा करत आहेत की या दोन्ही आमदारांकडून चांगले दिवस यावेत, आपल्याला चांगले दिवस बघायला मिळावेत, आपली प्रगती व्हावी, आपली आर्थिक उन्नती व्हावी अशी त्यांना अपेक्षा आहे। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।